श्री दुर्गा सप्तशती अध्याय 5. श्री गणेशाय नम. ओम द्रुम दुर्गाय नम. ओम ऐं सरस्वते नम. या उत्तर चरित्रासी महासरस्वती देवता परेसी अनुष्ठम छंद रुद्र ऋषी भीमाशक्ती म्हणावे. ब्राह्मरी बीज सूर्यतत्व सामवेद परिपूर्ण महासरस्वती प्रत्यक्ष जपे विनियोगा म्हणावे. घंटा शूल हल धारण शंख सुमोळ मुसळ चक्र बाण धनुष्य करी घेऊन दैत्यनाश प्रकटली. शारदीय चंद्रकले समान मुखचंद्र दिसे प्रसन्न गौरीपासून निर्माण झाली. महासरस्वती शुंभ निशुंभचा नाश करावया प्रकटली. ईश ऋषी म्हणे नृप एक चरित्र महादुर्गेचे. शुंभ निशुंभ नामे असुर प्रकट झाले भुवर करुणी पराक्रम थोर. तिन्ही लोक जिंकले स्वर्ग मृत्यू पाताळ सर्वस्त्र दैत्यांचा खेळ. देव होऊन निर्बळ सोडून पळाले सर्वासी करुणी तिरस्कृत स्वर्गातून हाकलीत. सर्व देव स्मरण करती अपराजिता देवी ते म्हणती जगदंबेने वर दितला आमाते. आपत्कालीन स्वरा माते तात्काळ येईल धावून या. ऐसा विचार करून देव निघाले स्वर्गाहून. हिमालय पर्वत येऊन स्तवन करती देवीचे. देवी सुक्त प्रारंभ. महादेवी नमस्तते शिवे कल्याणकारिणी. आदि माया प्रकृती वंदन तुते करीतसो. अनादि सिद्ध तू नित्या सर्व जागा प्रतिपाळित वंदन तुते करीतसे. सुखदायिनी नमो तूच. रौद्रा नमो नित्या नमो. दुर्गे कल्याणकारिणी जस्ता नमो नित्या नमो. अंबारत मातृका रिधी नमो सिद्धी नमो. नमो नेत्रित विवृता शिवा लक्ष्मी खात्या. दुर्गा देवी नमस्तुते तूच नमस्तुते. अतिसौम्या नमो अतिरुद्रा नमो. जगतपालिनी नमस्तुते. जगधारा दुर्गे तू स्वीकारी नमो नमचे. दुर्गे सर्व प्राणी मात्रात विष्णुमाया तुझे असत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व भूतात चैतन्य रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व मानवात बुद्धी रूपे नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात निद्रा रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व प्राणीमात्रा शुद्धा रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व प्राणीमात्रा छाया रूपे तू राहत नमस्तुते तू नमस्कार आमचा. दुर्गे सर्व प्राणीमात्रा शक्ती रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व प्राणीमात्रा तृष्णा रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे उत्तम मानवात क्षमा रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व प्राणीमात्रात विविध रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व मानवात लज्जा रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे उत्तम मानवात शांती रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व मानवात श्रद्धा रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व प्राणीमात्रात ब्रह्मरूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सुंदर मानवात सौंदर्य रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे काही मानवात लक्ष्मी रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व मानवात प्रवृत्ती रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व मानवात स्मृती रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व मानवात दया रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व प्राणीमात्रात तृप्ती रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व मानवात भक्ती रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे काही मानवात ज्ञान रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे काही मानवात विवेका रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे काही मानवात दात रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व प्राणी मात्रात प्रेम रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे श्रेष्ठ मानवात मानवता रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे काही मानवात शक्ती रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व योगात तप रूपान तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व योगात नांद रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व योगात बिंदू रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व योगात कला रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व योगात प्रज्ञा रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व योगात रुद्र भरा रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व योगात धारणा रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व योगात समाधी रूपे तू राहत नमस्तुते तूच नमस्कार आमचा.
दुर्गे सर्व विश्व शून्यतेचे तुझे असत नमस्तुते नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे अक्षरपातात महाशून्य तुझे असत नमस्तुते नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व ब्रह्मांडात ब्रह्मारूपे तू राहत नमस्तुते नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे आदी अत्यंत परमशून्य तुझे असत नमस्तुते नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व प्राणीमात्रा जग जन्मात्मा तू असत नमस्तुते नमस्तुते तूच नमस्कार आमचा. दुर्गे सर्व इंद्रियाची अधिष्ठात्री प्राणीमात्रामध्ये व्याप्ती राहुनी सर्वापरती ऐसी दुर्गा नम तूच या विश्वामध्ये चैतन्य भरले असते जे गुप्ततेची दुर्गे तू असत तूच नमस्कार आमचा. इंद्राने देवताने स्तविले दुर्गे पूर्वी तुझी वारी आमच्या विपत्तीसे म्हणून आम्ही प्रार्थितो विनम्रतेने करता सन्मान. जगदंबाई धावून त्या परमेश्वरी ते वंदन करतो भक्तिभावाने. देव संकटात ते वारी आपत्तीत ते दूर करी ऐसी दुर्गा परमेश्वरी तूच नमस्कार आमचा. शास्त्री देवी सुक्त संपूर्ण ऐसे परी सर्व देवता दुर्गा स्तुती करीती देख ऋषी म्हणती अद्भुत वर्तले पहा येतवरी. गंगा स्नान ते करुणी निमित्त पार्वती येई तेथ देव देवता पुसत काय कारण यावया कळे सर्व समाचार. शुंभ निशुंभ आसुरी पिडिले म्हणून येतप्रत आले देव मिळवणीय पार्वती देहामधून. अंबिका तेथे प्रकटन दिले सर्वासी आश्वासन. शुंभ निशुंभ वधाचे प्रकटले पार्वतीचे कौशातून. कौशिकी नामे म्हणून देव जे जे कार्य करून श्री अंबिकेते वंदिले. कौशिकी प्रकटता देहातून पार्वती येईन होई कृष्णवर्ण. हिमालय स्थिती कालिका म्हणून प्रख्यात झाली अवधारा. असं पार्वती आणि देव सर्व गेले थोडे दूरवर. एकली अंबा तेथवरी राही पहा देतवा. शुंभ निशुंभाची भृत्य चंडमुंड नामे खाते महापराक्रमी असत तेथे पहा पातले. पाहुणी स्त्री सुंदर शुंभाशी देते समाचार. स्त्री परम सुंदर मनोहर आहे एक हिमालयी इतकी परम सुंदर त्याला तर नाही असुर. अंगकांती मनोहर उपमा नाही वर्णया. तिच्या तेजाचे प्रकाशित हिमालयी आहे होत. ऐसे रत्न अद्भुत आपणापाशी हवे हो. हे प्रभो दैत्यराज इंद्राचा ऐरावत गजांच विमान काज आपणापाशी आहे हो. त्रैलोक्यातील दिव्य रत्न अपराजित उच्चश्रवा अश्व कुबेराचे सर्व धन सर्व आपणापाशी आहे हो. किंचकिनी माला अद्भुत जी कधीही न पोमचत समुद्री भेट देता आपणापाशी आहे हो. सुवर्णाची वर्षा करीत ऐसे वर्णाची शस्त्र प्रजापतीचा दिव्य रथ आपणापाशी आहे हो. अग्रिसिद्ध दिव्य वस्त्र समुद्रातील सर्व रत्न वरुणांचा दिव्य पाश निशुंभापाशी आहे हो. हे सर्व फिके पडत ऐसे स्त्री रत्न अद्भुत एकली हिमालयी फिरत. कानती आणता एकूण चंडमुंड वचन सुग्रीया दूता बोलावून म्हणे स्त्रिय ते घेऊन येते यावे त्वरित. तेथे दुर्गा अंबिका जाऊन ये तेथे देख मधुर वचने सांगत झाला पहा देवीसी. म्हणे दूत देवीसी दैत्यराज शुंभ या सम्यासी अधिपती त्रैलोक्यासी दूत त्यांचा मी असे. तोची परमेश्वर शापक देवता आज्ञा पाळी तूच कारणे संदेश देत एकाग्र चिंते ऐकावे. त्रैलोक्य माझ्या अधीन देवता माझ्या अधीन यज्ञभोगी स्वाधीन ऐसे समर्थ मी असे. त्रैलोक्याचे दिव्य रत्न आहे मज अधीन. ऐरावत इंद्राचे वाहन आहे आज मज जवळ. समुद्र मंथनी निगत उच्चश्रवा जागते म्हणत तोही मज लागी अर्पित केला पहा देवाने. देवता गंधर्वाचे इतके रत्न यश नागाचे हे रत्न सारे मजपाशी पडून आहेत. जाण संग्रही तूही एक स्त्री रत्न यावे तवा मजप्रप्त. रत्नाने आदर करीत हाची सभा हुंचा यावे माझे सेवत अथवा भ्राता निशुंभ सेवत. राहुनिय सुखात आयुष्य आपले वेचिका माझी पत्नी होसी विपुल ऐश्वर भक्सी. राहुनिय आरण्यात काय तुझ मिळते गे. ऐकून दूताचे वचन दुर्गा देवी स्मित वंदन बोलली जे गंभीर वचन. ऋषी म्हणती अवधारा देवी म्हणे दूतासी तू जे जे बोलासी आहे सत्य परेसी. प्रतिज्ञाबद्ध मी असे मी केला असे एक पण जो मम अभिमान करी चूर्ण मज सम जो बलवान त्याची पत्नी होईन मी. म्हणून शुंभ अथवा निशुंभ यावे करावा संग्राम शीघ्र मत जिंकून प्राणीग्रहण माझे करावे. दूत म्हणे घमंड करीसी कोण आहे त्रैलोक्यासी लढे शुंभ निशुंभासी. ऐसा कोणी असे चिन्ह साऱ्या देवदेवता एकटून रणी न राहिले एक क्षण. एकली तू स्त्री जाण उगाच हट्ट करू नको. तू एक माझे वचन सन्माने नेहतो तुझ लागून. नात्री केस पकडून ओढून न्यावे लागत असे तव जाईल सर्व सन्मान. तू होशील दिन
वंदन म्हणून चल येतो दैत्य मानिल तुझ लागी. देवी म्हणे दूतासी तू सत्य ते सांगसी. शुंभ निशुंभ असम सासी महारथी जे देख महापराक्रमी ते असती. त्या पाहुणी देव पळती परी मी महा मंदमती. प्रतिज्ञा करून बसले अज्ञान अहंकारे वश. अति आत्मविश्वास याने घेतला घास. माझा मीच जाणपा परी आता करावे काय. अशी नव्हेची उपाय दैत्यपाशी तुझाई सांगे त्याते सर्वही. तदनंतर जे उचित योग्य जे ते आचरित. ऋषी नृपाते सांगत पुढील अध्यायी ती कथा. यशापरी हे कथानक येथे संपले. 5वा अध्याय संपत आला पहा येतवरी. मार्कंडेय पुराण त्यातील हे देवी आख्यान. सावर्णिक मनोतरात जाण कथा घडल्या या साऱ्या. दुर्गा सप्तशती दिव्य ग्रंथ पठणे पूर्ती मनोरथ. देवी महात्म्य येत 5 अध्याय झाले. देवी दूत संवाद. देवी सूक्त या अध्यायात त्याचे पाठ जो करीत सर्व साधिते असे. संपूर्ण ग्रंथ पठण हे न जमे ज्या लागून त्याने देवी सूक्ताचे पठण नित्य करावे. जाणपा तेने देवी कृपा होतील मनोरथ पूर्ण. आयुरारोग्य ज्ञानवर्धन होईल जाणा निश्चय. दुर्गा सप्तशती ग्रंथ 5वा अध्याय वर्णिला आहेत. देवी सूक्त देवी महात्म्य या अध्यायात वर्णिले. शास्त्री दुर्गा सप्तशती अध्याय 5वा समाप्त.